कभी तेरी खुशबू, कभी तेरी बातें, बिन मांगे ये जहां है रौनक, तू ही जन्मों की दौलत और तुझ में रब दिखता है यारा। अभी मजा आएगा ना भिड़ो। जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही आता जसा व्हिडिओ बघितला आहे प्रिव्ह्यूमध्ये, तर असा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन या ॲपची गरज लागणार आहे. तर अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे. अलाइट मोशन ॲप ओपन केल्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट, शेक इफेक्ट आणि ग्रुप प्रोजेक्ट, तुम्हाला हे तिन्हीची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. तर तुम्हाला गडबडून जायचं नाहीये. तर मी तुम्हाला सर्व सोप्या पद्धतीने सांगणार आहे, ते पण स्टेप बाय स्टेप. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, बिलकुल बी स्किप करू नका. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, तर मित्रांनो तुम्हाला इथे असं आय बटन, डोळ्याचं चिन्ह दिसत असेल, तर तुम्हाला या डोळ्याच्या चिन्हांच्यावरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता, तर अशाच प्रकारे सगळ्या डोळ्याच्या चिन्हांवरती तुम्हाला अशा प्रकारे तर आपले सगळे प्रोजेक्ट दिसून येतील तुम्हाला. तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे फर्स्ट बिटला यायचं आहे. आल्यानंतर राउंडेड रेक्टँगल 1 आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथे जायचं आहे. तर यावरती गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, यावरती इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर मी फोटो ॲड करून घेतो. तर अशाच प्रकारे दुसऱ्या राउंडेड रेक्टँगलवरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. फिलमध्ये गेल्यानंतर पुन्हा एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे या चारही राउंड रेक्टँगलमध्ये आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत तुम्ही पण. तर ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही पाहू शकता आपले फोटो ॲड झालेले आहे. पण बॅकग्राऊंडला थोडंसं भारी वाटत नाही. तर तुम्हाला सगळ्यात आधी तर तुम्हाला सांगतो की पहिल्यांदा आपल्याला इथे ग्रुप 1 वरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपवरती जायचं आहे. गेल्यानंतर तुम्हाला इथे YB क्रिएशन नाव दिसत असेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर मूव अँड ट्रान्सफर म्हणून जाऊन अशा प्रकारे काही ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर ॲडजस्ट केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. आल्यानंतर ग्रुप 2 मध्ये जायचं आहे. तर अशाच प्रकारे इथे पण एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे. तर अशा प्रकारे हार्ट शेपमध्ये तुम्हाला फोटो ठेवायचा आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे. पुन्हा ग्रुप 3 मध्ये जायचं आहे. इथे पण तुम्हाला एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर फोटो ॲड झाल्यानंतर बॅक यायचं आहे. तर बॅक आल्यानंतर तुम्ही पाहू शकता. तर तुम्हाला इथे काय करायचं, अशा प्रकारे तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल, तुम्हाला इथे ग्रुप 1 वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे 12.6च्या बीटला यायचं आहे आणि अशा प्रकारे या कटच्या ऑप्शनवरती कट करायचं आहे. तरी इथे आपल्याला बॅकग्राऊंड ॲड करायचा आहे. पण त्याआधी आपण इथे फोटो ॲड करून घेऊयात. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतो. त्यासाठी तुम्हाला इथे काय करायचं आहे, फोटोवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर 3 डॉटवरती जायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे.
तर अशाच प्रकारे सगळे फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतो. तर तुम्ही पाहू शकता. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतले आहेत. तर फोटो ॲड केले आहेत. तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, तर तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला आपल्याला इथं बॅकग्राऊंड ॲड करायचं आहे. तर ॲड करण्यासाठी बॅक यायचं आहे. तर बॅक आल्यानंतर ग्रुप प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काही इथे इंटरफेस दिसेल. तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, हे तिन्ही लेयर तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला इथे प्लसचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. सिलेक्ट ऑल लेयर्सवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा इथे क्लिक करायचं आहे आणि कॉपी 3 लेयर्सवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बॅक यायचं आहे. चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, पुन्हा इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. हे पेस्ट 3 लेयर्सवरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे काही इंटरफेस दिसतील. तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, ही खालची पेन जी आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे हिला खाली ॲड करून घ्यायचं आहे. तर ही पेन जी ते प्रोजेक्टच्या वरती ठेवायचं आहे तुम्हाला. सॉरी म्युझिकच्या वरती ठेवायचं आहे. त्यानंतर पुन्हा इथे तुम्हाला ही पण एक पेन जी आहे ती पण अशा प्रकारे खाली ॲड करून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता आता आपला व्हिडिओ कसा वाटत आहे. तर मित्रांनो, तर आता आपल्याला शेक इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. हा पहिलावाला इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. ते डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. कॉपी इफेक्ट केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे 12.6च्या बिटला यायचं आहे. तर इथपर्यंत आल्यानंतर तुम्हाला इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. तर तुम्हाला एक शॅडो पेन जी दिली आहे ती ॲड करायची आहे. ॲड केल्यानंतर थ्री डॉटवरती जायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ही पेनची शेवटपर्यंत अशा प्रकारे ठेवून द्यायची आहे तुम्हाला. त्यानंतर पुन्हा 12.6च्या बिटला आल्यानंतर तुम्हाला मी एक पेन जी दिली आहे ती ॲड करायची आहे. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरच्या साहाय्याने तुम्हाला अशा प्रकारे खाली ॲड करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे काही ॲड करून घ्यायचं आहे तुम्हाला पण. तर ॲड केल्यानंतर ही पिन्स पण तुम्हाला शेवटपर्यंत ठेवायची आहे. तर ठेवल्यानंतर आता आपला राहिला आहे फक्त शेक इफेक्ट. तर शेक इफेक्ट देण्यासाठी ते तुम्हाला इथे 12.6च्या बिटला आल्यानंतर ते तुम्हाला इथे एक बिटवाले फोटो आहेत त्यांनाच हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. तर तुम्हाला इथे हे 2-2 बिट आहेत. 2-2 बिटवाले फोटो आहेत त्यांना दुसरावाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी पुढे यायचं आहे. आल्यानंतर हा एकवाली बिट आहे. तर फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. ते डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर हे 2 बिटवाले फोटो तुम्हाला तसेच ठेवायचे आहे आधी. आता सध्या तर आता एक बिटवाले फोटो आहेत त्यांना आपण हा वाला इफेक्ट पेस्ट करून देऊया. तर आपण एक बिटवाले फोटो आहेत त्यांना आपण इफेक्ट देऊन झालेला आहे. तर बॅक यायचं आहे. आल्यानंतर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर हा 2 नंबरचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. ते डॉटवरती जायचं आहे. कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर कॉपी इफेक्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता आपले जेवढे पण 2-2 बिटवाले जेवढे पण फोटो राहिले होते तर त्या फोटोंना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला इथे काय करायचं आहे, फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर मी सगळ्या फोटोंना हा वाला इफेक्ट देतो. जेवढे पण आता आपले राहिले आहेत त्या सर्व फोटोंना. तर इफेक्ट देऊन झालेला आहे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ झालेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला ते सेटिंगच्या पलीकडे ॲरोचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे.
तो बस आज के लिए सिर्फ इतना ही। अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो नहीं, सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए।